गुन्हेगारी घटनांशी संबंधित नेत्यांच्या अडचणीत आता वाढ होताना पाहायला मिळते। भाजपचे मामा राजवाडे चौकशीसाठी आता ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना। तर एका गोळीबार प्रकरणामध्ये मामा राजवाडे यांची चौकशी होतीये। आरपीआय नेते प्रकाश लोंढे यांना देखील अटक करण्यात आल्याची माहिती। नाशिक पोलिसांची आता आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। गुन्हेगारी घटनांशी संबंधित नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते। भाजपाचे मामा राजवाडे यांना अटक करण्यात आल्याची माहिती। पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना या ठिकाणी अटक केलेली आहे। एका गोळीबार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तर आरपीआय नेते प्रकाश लोंढे यांना देखील या ठिकाणी अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। नाशिक पोलिसांची ही आक्रमक भूमिका। एका गोळीबार प्रकरणात चौकशीसाठी अटक करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले फोन लाईनवरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, अगदी खरं आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील गुन्हेगारी घटना ज्या प्रमाणे वाढत होता त्या प्रकरणी आता पोलीस खरं तर ऍक्शन मोडवर आलेले आहे आणि त्यांनी धडाकेबाज कारवाईला सुरुवात केलेली। यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही अशा पद्धतीने पोलिसांकडून एकामागो एक कारवाई सुरू आहे। आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांना काल अटक केलेली होती। त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली। यानंतर जर बघितलं तर सरकारवाडा हद्दीमध्ये करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी भाजपचे मामा राजवाडे यांना देखील पोलिसांनी जी आहे ती अटक केलेली आहे। आणि एकूणच जर बघितलं तर या गुन्हेगारी कारवाया करणारे जे राजकीय समर्थक आहे यांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता नाशिक पोलीस जे आहे ते सज्ज झालेले आणि त्याप्रमाणे जी आहे ती कारवाई जी आहे ती त्यांच्याकडून केलेली आहे। खरं तर मामा राजवाडे हे काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये आलेले आहे। ठाकरे गटात ते होते, त्यांना महानगर प्रमुख पद दिलं होतं। त्यानंतर भाजपमध्ये जाण्याच्या त्यांच्या हालचाली लक्षात आल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती। यानंतर त्यांना त्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता। भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतरच खरं तर आता नाशिकमध्ये ज्याप्रमाणे गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याने नाशिक पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते आणि या प्रकरणी आता पोलीस जे आहे ते थेट रस्त्यावर उतरलेले। नाशिक जिल्हा हा फक्त कायद्याचाच बालेकिल्ला राहिला पाहिजे अशा पद्धतीचं घोषवाक्य घेऊन नाशिक पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि जे या गुन्हेगारांना पोचणारे राजकीय व्यक्ती आहे त्यांच्यावर आता कडक कारवाईला नाशिक पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। नीलम, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।